नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. मास्तर आज काय सांगणार आहेत? थंबनेल तर तुम्ही बघितलं असेल. वयवारी प्रत्येक परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे, ज्याचं नाव आहे वयवारी. बरोबर, ज्याला इंग्रजीत म्हणतात एज. ओके, मग काय शिकायचं या टॉपिक मध्ये? या टॉपिक मध्ये काही कन्सेप्ट आहेत, त्या लक्षात घ्या. कन्सेप्ट काय? आज, उद्या, आज, नंतर आणि हे काय मागे. टुडे म्हणजे आज, नंतर म्हणजे भविष्यात आणि मागे म्हणजे काय भूतकाळ. तेवढंच एक लक्षात ठेवायचं. समजा आज आहे, माझं वय 33 वर्षे. जर मी म्हटलं 5 वर्षानंतर माझं वय राहणार 38. 5 वर्षापूर्वी 33 म्हणून 5 गेले 28. बरोबर आहे. +5 -5. आणि समजा मी आहे 33 वर्षाचा आणि अजून एक मुलगा आहे ज्याचं नाव समजा सागर आहे. सागर आज आहे 28 वर्षाचा. ही गोष्ट लक्षात घ्या. मी आज 33 वर्षाचा आहे, सागर 28 वर्षाचा आहे. तर दोघांमध्ये जो वयाचा फरक आहे, मला एक सांगा, वयाचा फरक किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा आहे. बघा बरं का, जर मी म्हटलं 2025 मध्ये माझं वय 33 आहे, सागरचं वय 28 आहे आणि दोघांच्या वयात फरक किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा. तर 5 वर्षानंतर आमच्यात कितीचा फरक राहील? तर बघा, मी आणि सागर, समजून घ्या. तर 5 वर्षानंतर मी होणार 38 वर्षाचा आणि 5 वर्षानंतर सागर होणार 33 वर्षाचा. बरोबर आहे का? परत दोघात जो फरक आहे, परत फरक किती वर्ष आहे? फरक किती वर्ष आहे? 5 वर्ष. पटतंय का? म्हणजेच त्याचा अर्थ काय? प्रत्येकाच्या वयामध्ये जो फरक आज आहे तोच भविष्यात राहणार, तोच भूतकाळात राहणार, त्याच्यात बदल होत नाही. बरोबर. त्यानंतर जर वयामध्ये गुणोत्तर दिलेले असेल, आता हे 7 4 याच्यावर तुम्हाला कळेल. हा कन्सेप्ट क्लिअर झाला? नक्की. मग आता डायरेक्ट आपण प्रश्न सोडवूया. हे जे प्रश्न आहेत हे टाईप 1 चे प्रश्न आहेत. कोणते प्रश्न आहेत? टाईप 1. बघा बरं का. चलो, याला काय म्हणायचं? टाईप 1. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर. गुणोत्तर एकदा समजून घ्या. ज्याला माहिती नाही ना गुणोत्तर, त्यांनी गुणोत्तर आणि प्रमाणाचे आपण जे व्हिडिओ टाकलेले 2 YouTube वरती, ते व्हिडिओ बघायचेत आणि मग हे वयवारीचे उदाहरणं बघायचे. चला, काय म्हणणं आहे? वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 7 4. त्यांच्या वयाची बेरीज 132. जे गुणोत्तर दिलं का त्याला x लावायचं आणि त्यांची बेरीज करायची. या x चा अर्थ काय? की बाबा वडिलाचं वय काही पण येऊ द्या, ते कितीच्या पट्टीत राहणार आहे? 7च्या. बरोबर. त्यानंतर मुलाचं वय काही पण येऊ द्या, ते कितीच्या पट्टीत राहणार आहे? 4च्या. मग काय केलं आपण? x काय मानलं आपण? x जो आहे तर दोघांमध्ये सामायिक एक घटक आहे, म्हणजे 7 आणि 4 दोघांच्या सारख्या पट्टीत तो घटक आहे, म्हणून आपण तो मानला x. बरं, दिलेली अट काय? वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7 4 आहे. त्यांच्या वयाची बेरीज म्हणून 7x + 4x केलं मी, बरोबर किती? 132. क्लिअर आहे? मग 7x कुणाचं वय? वडील आहे. आणि 4x कुणाचं वय? मुलगा आहे. पटतंय? मग 7 आणि 4 या अंकाची बेरीज करा, ही झाली 11. आणि x आणि x 2x असं बिलकुल होत नाही. x एकदाच लिहावं लागतात. 7 आणि 4 ची बेरीज, त्याच्यासोबत x लिहा. 11x बरोबर किती? 132. क्लिअर? तुम्हाला किंमत कोणाची काढायची आता? x ची. मग 11 आणि x मध्ये गुणाकाराची क्रिया, x बरोबर 132 भागिले 11. 132 ला जर 11 ने भागलं तर x ची किंमत येते 12. कोणाची किंमत येते? 12. x ची. आता x ची किंमत 12 आली, पण तुम्हाला विचारलं काय? तर मुलाचे आजचे वय किती? मग इकडे लिहिलं बघा, या बाजूला मी. मुलगा किती वयाचा आहे? 4x. 4x आणि x ची किंमत किती आहे? 12. म्हणजे 4 गुणिले 12. 12 आणि 4 चा गुणाकार 48. म्हणजेच मुलाचं वय आहे
48 वर्ष पर्याय पहिला. पटतंय? नक्की. मी काय केलं, इथं जवळपास 17-18 टाईप कव्हर केले आणि एका एका टाईपचे 2-2 उदाहरणं घेतले. जिथं गरज आहे तिथं 3-3 उदाहरणं घेतले. शेवटपर्यंत उदाहरणं पाहिजे. तुमचं वय वारी परत तुम्हाला बघायची गरज नाही. चला चालायचं पुढे. मग पुढचं सेम उदाहरण तसंच. बरं, आता शॉर्टकट काय मिळाला? शॉर्टकट आहे सर, सरळ हे 132 7 आणि 4 ची बेरीज करायची आणि 132 ला भागायचं. तो शॉर्टकट आपण पुढे वापरू. चला बघा, वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 8-5 आहे. बरोबर. मग 8 आणि 5 किती होतात? 13. मग इथं लिहायचं वडील व मुलगा. वडील म्हणजे इथं असं लिहायचं वडील बरोबर किती x? 8x. मुलगा बरोबर किती x? 5x. वडील 8x, मुलगा 5x. दोघांच्या वयाची बेरीज 78. मग 8x अधिक 5x बरोबर 78. मग 8 आणि 5 किती झाले? 13. म्हणजे 13x बरोबर 78. मग x ची किंमत काढायची. x बरोबर 78 भागिले 13. 78 ला 13 ने भागलं, x बरोबर 13 78. म्हणजे x ची किंमत 6. x ची 6 आली आणि तुम्हाला वय विचारलं वडिलाचं, तर वडिलांचं वय किती आहे? हे इथं वडिलांचं वय 8x. म्हणजे वडील 8 गुणिले x ची किंमत आहे 6. 8 सगळं किती? 48 वर्ष पर्याय कितवा? चौथा. पटतंय? कोणता टाईप आहे? टाईप 1. लगेच आता पुढचा टाईप कोणता? टाईप 2. चला याला काय म्हणायचं? टाईप 2. आई व मुलगी यांच्या वयाचं गुणोत्तर 11:5 आहे. म्हणजे आई झाली 11x आणि मुलगी झाली 5x. बरोबर. आई 11x, मुलगी 5x. बर, वयातील फरक म्हणताय. फरक म्हणजे मोठ्यातून छोटे वजा करणे. मोठ्यातून छोटे वजा करणे. मोठा कोण आहे बाळा? मोठा आहे आई 11x. म्हणजे 11x मायनस 5x बरोबर 11x मायनस 5x बरोबर वयातील फरक आहे 18 वर्ष. मग आता शिकवलं, इथं बेरीज करता येईल नाही. वजा बाकी 11 तून 5 गेले 6. म्हणजे हे होणार 6x बरोबर 18. मग x ची किंमत 18 भागिले 6. x बरोबर 6×18. 6×18 ही आली x ची किंमत, जी की आहे 3. x ची किंमत जी की आहे 3. आता तुम्हाला विचारलं, नीट बघा, अंडरलाईन करतोय प्रश्नाला. अंडरलाईन अशी, तर आईचे 4 वर्षानंतर वय किती होईल? बर, हे जे वय दिलं हे कधीच आहे? आजचं. मग इथं काय होणार? आजचे आईचे वय किती आहे? 11x. 11x बरोबर. मग त्यांनी किती वर्षांनी विचारलं? 4 वर्षानंतर. मग 4 वर्षानंतर तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं ना, जर मी आज 33 वर्षाचा 4 वर्षानंतर 37 तुमच्या तोंडून येतं. कसं? 33 + 4. तसं 4 वर्षानंतर 11x अधिक 4 बरोबर. मग मला सांगा, 11 गुणिले x ची किंमत 3 + 4. 11 3 33 + 4. 33 आणि 4 किती? 37 वर्ष. म्हणजे आईचं 4 वर्षानंतर वय 37. पर्याय दुसरा. तुम्हाला घुमावण्यासाठी पर्याय चौथा पण दिला 33. त्याला टिक करायचं नाही. 4 वर्षानंतर आपल्याला वय विचारलं, जे की किती आहे? 37. क्लिअर आहे? लिहायला टाइमपास करायचा नाही. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. आपली लिंक जी आहे ती युट्यूबच्या बायोमध्ये. टेलिग्राम जॉईन करायचं. टेलिग्रामवरती PDF दुसऱ्या दिवशी येत असते, म्हणजे येत असते. क्लिअर? चलो नेक्स्ट. 4 नंबर. आई व मुलगी किती? 12:7. मग लिहायचं आई 12x बर, मुलगी 7x. हा, त्यांच्या वयातील फरक 35 वर्ष. म्हणजे 12x - 7x बरोबर 35.
12 7 गेले 5x बरोबर 35, x बरोबर 35 भागिले 5, x बरोबर 7. ओके, काय विचारलं अंडरलाईन करा. सर आईचे 2 वर्षापूर्वी वय. मग इथं लिहायचं आईचे आजचे वय किती आहे 12x. मग आईचे 2 वर्षापूर्वी मग जसं मागं किती केलं प्लस केलं होतं, इथं पूर्वी विचारलं. मग 2 वर्षापूर्वी 12x मायनस 2. मग 12 गुणिले x ची किंमत 7 मायनस 2 12 7 84 मायनस 2 किती वर्ष 82 वर्ष. पर्याय कितवा पहिला. क्लिअर आहे, पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चालायचंय मग पुढे नक्की. चलिए नेक्स्ट. टाइप सेकंड होता हा. आता कोणता टाइप आहे टाइप 3. गुणाकार दिला पहा टाइप 3. परत तेच राजू व विजू. मग राजू जो आहे राजू लिहायचा 3x, विजू जो आहे विजू लिहायचा 4x. ओके, त्यांच्या वयाचा गुणाकार सांगितला 3x गुणिले 4x बरोबर किती आहे 300. आता लक्ष द्या, जसं बेरजेमध्ये x अधिक x तिकडे आपण 2x घेतलं का नाही, एकदाच घेतलं. पण गुणाकारात तसं नाही. गुणाकारात 3चा आणि 4चा सेपरेट गुणाकार 3 चौक 12 आणि x आणि x चा सेपरेट गुणाकार x चा वर्ग. ओके, म्हणजे x चा दोनदा गुणाकार, x चा तीनदा असता तर घन. मग हे काय दोनदा म्हणून x गुणिले x चा वर्ग बरोबर किती 300. बरोबर. तिकडं काय होतं नुसता x होता, इथं x वर्ग आहे. मग काय करायचं x वर्ग बरोबर 300 भागिले 12. 12 भागाकारात जाणार ना. मग 300 ला 12 ला भागलं किती उत्तर येतं x वर्ग बरोबर इथं भागू 300 भागिले 12. 12 1 12 12 2 24 उरले 6 12 5 60 म्हणजेच x वर्ग बरोबर किती 25. करेक्ट आहे. डाव्या बाजूला जर वर्ग असेल तर आपण वर्गमूळ घेत असतो. म्हणजे x बरोबर वर्गमुळात 25 आणि x ची किंमत येते 5. तशा दोन किमती आहेत x च्या, धन 5 ऋण 5, पण आपण नेहमी धनच घ्यायची असते. 5 आलं, कुणाची किंमत x ची. मग आता प्रश्न काय, प्रश्न हा आहे तर विजूचे आजचे वय किती. मग विजूचं आजचं वय किती आहे 4x. इथं लिहायचं विजूचे आजचे वय 4x म्हणून 4 गुणिले 5 4 5 20 वर्ष. कुणाचं वय विजूचं. पर्याय कितवा पहिला. पटतंय, डोक्यात जातंय नक्की. चालायचं पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा, राजू व विजू यांच्या वयाचे गुणोत्तर 3 असतात. परत राजू विजू चालेल, टेन्शन घ्यायचं नाही. काय करायचं, राजू 3x विजू आहे 7x. ओके, त्यांच्या वयांचा गुणाकार म्हणजे 3x गुणिले 7x बरोबर 756. 3 आणि 7 चा गुणाकार 3 7 21 म्हणजे 21 x वर्ग बरोबर 756. मग x वर्गाची किंमत काढायची. x वर्ग बरोबर 756 भागिले 21. करेक्ट आहे. मग x वर्ग बरोबर 21 1 21 21 2 42 21 3 63 उरले किती 12 126 झाले. 21 5 5 21 26. बघा इथं भागाकार करू ज्याला कळालं नाही. 756 भागिले 21 21 1 21 21 3 63. 75 मधून 63 गेले किती उरले 12. मग 21 5 5 21 126 36.
मग एक्स वर्ग बरोबर 36 आलं, म्हणजे एक्स ची किंमत किती आली? 6. कारण 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. आता प्रश्न काय तो बघायचा, अंडरलाईन करायचं. तर विजूचे आजचे वय किती? हे जे वय मांडले हे कसे आहेत? आजचे वय. मग विजू आज किती? 7x. मग विजू 7 गुणिले x ची किंमत किती? x ची किंमत 6. 7 सकून 42 वर्ष. किती वर्ष? 42. पर्याय कितवा? चौथा. बरोबर आहे. बरोबर आहे. काय सांगितलं? प्रत्येक टाईपचे किती किती उदाहरणं? 2-2 उदाहरणं. हा टाईप 3 संपलाय. आता टाईप 4 आपण चालू करतोय. चलिए, हेडिंग द्यायची आहे टाईप 4. ओके, चला. 3 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2 5 7 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 113. मग 3 बहिणी त्यांचं नाव काय घेऊ? ए, बी, सी. चला, ए नावाची बहीण, तिचं आजचं वय आज किती आहे? 2x. बी नावाची बहीण, बीचं आजचं वय 5x. आणि सी नावाची बहीण, सीचं आजचं वय 7x. त्या 3 बहिणीची नावं काय मानले आपण? ए, बी आणि सी. आणि आजचं वय लिहून घेतलं. क्लिअर? बरं, त्यांचं नाही 5 वर्षानंतर. मग आता इथं मी लिहितो आज झालं, हे झालं 5 वर्षानंतर. तुम्हाला मी पहिल्याच वेळेस सांगितलं कन्सेप्टमध्ये +5. 5 वर्षानंतर एचं वय होणार 2x + 5, बीचं होणार 5x + 5, सीचं होणार 7x + 5. करेक्ट आहे. मग आता कंडिशन काय दिली? लाल पेनानं अंडरलाईन करतो. कंडिशन ही दिली की 5 पासून 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 113. 113 म्हणजेच काय? ए प्लस बी प्लस सी कधी? 5 वर्षानंतर. हा, मग ए ची किंमत किती आहे? 5 वर्षानंतर 2x + 5. बी ची किती आहे? 5x + 5. आणि सी ची किती आहे? 7x + 5. बरोबर आहे. यांची सगळ्यांची बेरीज किती? 113. बरोबरचं चिन्ह द्यायचं 113. पटलं का? पटलं का? मग आता काय करायचं? बेरीज करायची x वाले. बघा, जे x वाले त्यांची बेरीज करा. 2 आणि 5 7, 7 आणि 7 14, म्हणजे झाली 14x. प्लस संख्यावाले, ज्या संख्या द्यायची बेरीज करा. 5 5 5 किती? 15. आणि बरोबर किती? 113. करेक्ट आहे. मग काय होणार? मग हे होणार की 14x बरोबर 113. हे 15 तिकडे जाणार, -15. बरोबर. 113तनं 15 गेले, राऊंड फिगर. वरचे 13 गेले आणि वरचे इकडचे 2 गेले, म्हणजे 100तून 2 98. 14x बरोबर किती? 98. ओके. मग x ची किंमत काढायची. x बरोबर 98 भागिले 14. मग x बरोबर 14 7 98. कोणाची किंमत आली? x ची. कोणाची आली? x ची. मग x ची किंमत आली तर लहान बहिणीचं वय विचारलं तर इथं नोट लिहायची. नोट काय? ज्याचे प्रमाण कमी तो कसा लहान. बरोबर. मग याचं प्रमाण 2 आहे, याचं प्रमाण 5 आहे, याचं प्रमाण 7 आहे. कमी कुणाचं आहे? एचं. म्हणजे ए बरोबर 2x. 2 गुणिले 7 बेसाती 14 वर्ष. मग सर्वात लहान्या बहिणीचं वय किती? 14 वर्ष. पटलं का? मोठ्या बहिणीच विचारलं असत, मोठं कोण आहे? 7x. मग 7ला कितीने गुणलं असतं? 7ने. 7 7 49. क्लिअर आहे? पटलं का? चालायचं पुढे. सेम असंच एक उदाहरण आहे. बरं, मग आता वेळ कुठं वाचणार आहे? वेळ वाचवायचा नाही इथं. वेळ कसा वाचवायचा? शॉर्टकट काय? शॉर्टकट सरळ तुम्हाला सांगतो. हे 113 आहे. 113 मायनस किती वर्षानंतर आहे? 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर 5ची 3 पट. 5 3 15. वटात रेष आणि भागिले 2 5 7 7 7 किती? 14. झालं. 113तनं 15 गेले, 98 भागिले किती? 14.
हे कोणाची किंमत होती एक्सची. करेक्ट आहे. म्हणजे एक्सची किंमत शॉर्टकटनं अशी येते. कोणत्या शॉर्टकटनं एक्सची किंमत अशी येते. पुढं तशीच काढू मग आपण. काढायची आहे. चला बघा आता पुढचं उदाहरण. 4 वर्षानंतर काय शिकवलं शॉर्टकट आत्ताच की 4 वर्षानंतर म्हणले 110 लिहून घ्यायचं मायनस एक्सची किंमत काढायची ना. इकडे बाजूला लिहू जरा मोकळं. एक्सची किंमत काढायची, पोटात रेष 110 लिहून घ्यायचं मायनस 3 बहिणी ना 3 गुणिले किती वर्षानंतर 4 वर्ष भागिले काय गुणोत्तराची बेरीज म्हणजे 3 + 6 + 5. मग हे होणार x बरोबर 110 - 12 6 3 9 5 14. बघा मागे डिटेल केलं आपण पण इथं मी आता काय करतोय शॉर्टकट करून दाखवतोय. 110 तनं 12 गेले 98 भागिले 14. x ची किंमत किती आली 7. करेक्ट आहे. मग आता ही 7 आली, ही x ची किंमत आली. प्रश्न हा विचारला मोठ्या बहिणीचं वय किती. तर मोठ्या बहिणीचं वय म्हणजे मोठ्या गुणोत्तराला x ने गुणणे. काय लिहिलं मोठ्या गुणोत्तराला x ने गुणणे. मोठं गुणोत्तर किती आहे ते तिकडे आहे 6x म्हणजे 6 × 7 6 7 42 वर्ष. 42 वर्ष पर्याय कितवा. पर्याय आहे पहिला. क्लिअर आहे का. क्लिअर आहे का. मग आता पुढचा टाईप काय इथं वर्षानंतर म्हणले ना. वर्षानंतर म्हणले त्याच्या उलट केलं मायनस केलं. आता वर्षापूर्वी म्हटले काय करायचं प्लस करायचं. पुढचं तेच उदाहरण आहे. बघा बरं काय म्हणणं आहे 5 वर्षापूर्वी. करेक्ट आहे. मग काय करायचं तुम्हाला 81 लिहून घ्यायचं. x बरोबर 81 मायनस मायनस नाही प्लस पूर्वी विचारलं. बरं किती भावंड आहे 3 आहे गुणिले किती वर्षानं 5 3 × 5 पोटात रेष भागिले गुणोत्तराची बेरीज 2 + 3 + 7. बरोबर. मग काय होणार आहे x बरोबर 81 + 5 त्रिक 15 छेदस्थानी 2 आणि 3 5 5 आणि 7 12. मग x ची किंमत काय येणार 81 आणि 15 96 भागिले 12. 96 ला 12 ने भागलं x ची किंमत 12 96. बरोबर. प्रश्न काय विचारला सर्वात लहान भावाचं लहान भाऊ म्हणजे x ने लहान गुणोत्तराला गुणणे. लहान गुणोत्तराला गुणणे म्हणजे लहान गुणोत्तर किती आहे. लहान गुणोत्तर आहे 2 म्हणजे 2x. मग 2 × 8 82 किती 16. येणार उत्तर 16. पर्याय कितवा चौथा. क्लिअर आहे का. क्लिअर आहे का. कोणता टाईप होता 5 म्हणजे 4च टाईप आहे हा. फक्त हे काय आहे की इथं काय करायचं मला प्लस करायचं. वर्षापूर्वी म्हणलं प्लस करायचं वर्षानंतर म्हणलं मायनस करायचं एवढंच लक्षात ठेवायचं. क्लिअर. चालायचं नेक्स्ट टाईप कडे. मग नेक्स्ट टाईप जो आहे याच्या पुढचे जे उदाहरण आहे 2-1 उदाहरण होते ते मी उडवून टाकले. उडवले याच्यासाठी ते थोडे बँकिंगचे उदाहरण होते. येणारे उत्तर पॉइंट मध्ये येत होते त्यामुळे तुम्ही टेन्शन मध्ये आला असतात म्हणून ते उडवले. चला नेक्स्ट पहा काय विषय आता. हा आहे टाईप 6. टाईप 6 ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:9 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. मग काय करायचं इथे लिहायचं ए आज बी. ए चं काय आजचं 7x बीचं काय आजचं 9x 7x 9x. मग 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. मी इथे लिहितो मी 4 वर्षापूर्वी. मग 4 वर्षापूर्वी वय किती येणार 7x - 4 आणि 9x - 4. किती वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी. मग काय म्हणणं आहे तर ए चे आजचे वय काढा. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3:4 होतं. आता मला सांगा गुणोत्तर 3:4
यालाच कसं लिहितो आपण 3/4. पटलं का? पटलं का? कुणाचं होतं ते? ए आणि बी चं. कसं होतं ते? कसं आहे ते? 4 वर्षानंतर. बरोबर आहे. मग ए ची किंमत 4 वर्षानंतर किती काढली? 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी आहे म्हणजे 4 वर्षापूर्वी. मग 4 वर्षापूर्वी ए ची किंमत किती काढली? 7x - 4. मग लिहूया इथं 7x - 4 भागिले बी ची किंमत किती काढली? बी ची आहे 9x - 4 बरोबर किती? 3/4. करेक्ट आहे का? मग गुणोत्तरात काय असतं? आता हे 4 इकडे गुणाकारात जाणार आणि हे इकडे जाणार म्हणजे हा इकडे येणार म्हणजे हा 4 इकडे गेला. 4 गुणिले 7x - 4 बरोबरचं चिन्ह असेल तसं 3 गुणिले हा 9x - 4. ओके. मग आता काय करा? 4 ने 7 ला गुणा म्हणजे कसं? 4 गुणिले 7 4 7 28x मायनस 4 गुणिले 4 4 चौक 16 बरोबर 3 गुणिले 9 3 9 27x मायनस 3 गुणिले 4 12. बरोबर. मग आता समीकरण झालं तयार. बरोबरचं चिन्ह आहे. मग काय करायचं? x वाले एकीकडं आणि संख्या एकीकडे घ्यायच्यात. मग हे 28x जशाला तसे. हे जे 27x आहे हे इकडे धन आहे. हे या बाजूला येणार ऋण होणार 27x बरोबर -12 जशाला तसं. हे -16 तिकडे जाऊन +16 होणार +16. मग 28x मधनं 27x गेला नुसता x उरला आणि 16तनं 12 गेला नुसता 4 उरला म्हणजे x ची किंमत आली 4. x ची किंमत आली 4. मग x ची 4 आली तर प्रश्न काय? a चे आजचे वय किती? आजचे वय मग a चे आजचे वय a चं आजचं वय किती आहे? 7x म्हणजे 7 गुणिले 4 7 चोक 28 काय वर्ष हे a चं आजचं वय आहे. पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. पटतंय? डोक्यात जातंय गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. मग चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? मास्तर प्रमोद व दीपक. परत तीच मांडणी 2 वर्षापूर्वी. आता डायरेक्ट मांडणी करायची. हा काय लिहायचं? 2 वर्षापूर्वी. इथं बरं चला डिटेल सांगतो एकदा. प्रमोद आज 2 वर्षापूर्वी. हा प्रमोद किती आज? 3x. त्याच्यानंतर दीपक किती आज? दीपक आहे 5x. हा 2 वर्षापूर्वी म्हणजे 3x - 2 आणि 2 वर्षापूर्वी 5x - 2. मग 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5/9 होते. मग मांडणी अशी करायची. भाऊ प्रमोद आहे खाली दीपक आहे यांचा गुणोत्तर होतं 5/9. मग कधीच होतं? प्रमोद आणि दीपक म्हणतात 2 वर्षापूर्वीचं. 2 वर्षापूर्वीचं. मग 2 वर्षापूर्वी प्रमोद किती आहे? 2 वर्षापूर्वी प्रमोद आहे 3x - 2. दीपक आहे 5x - 2 बरोबर 5/9. करेक्ट. मग नावाला इकडे घेऊ. सर 9 गुणिले 3x - 2 बरोबरचं चिन्ह 5 गुणिले 5x - 2 बरोबर. मग गुणाकार करा. 9 गुणिले 3 9 त्रिक 27x मायनस 9 गुणिले 2 9 दून 18 बरोबर 5 गुणिले 5 5 5 25x 5 गुणिले 2 -10. क्लिअर. मग हे 25 इकडे होणार 27x - 25x बरोबर -10 + 18. -18 तिकडून प्लस झाले ना. 18तनं 10 गेले किती?
8, 27 मधनं 25 गेले 2, 2x बरोबर 18 10 गेले 8, मग x बरोबर 8 ला 2 न भागलं, x बरोबर 4. x ची किंमत आली 4. पटतंय सगळ्यांना? तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, पहिले 10-12 उदाहरणं एकदम स्लो घेतो, मग थोडीशी स्पीड वाढवतो. आणि गुणोत्तर प्रमाण ऑलरेडी आपला टॉपिक संपलेला आहे, तो बघा युट्यूबवर जाऊन, तेव्हा तुम्हाला जे येतं हे टॉपिक अजून सोपा जाईल. मग x ची किंमत 4 आली, तर त्यांनी प्रश्न विचारला प्रमोदचं कोणतं वय? आजचं वय. प्रमोदचं आजचं वय किती आहे? 3x. मग इथं लिहायचं प्रमोदचे आजचे वय किती? आजचे वय प्रमोदचे? प्रमोदचे आजचे वय आहे सर 3x. 3x म्हणजे 3 गुणिले 4, 3 चौक किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्ष. पर्याय कितवा? पहिला. कितवा? पहिला. क्लिअर आहे? चालायचं पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट. काय म्हणणे आता? 5 वर्षानंतर त्यांच्या मुद्दामून एक उदाहरण एक्स्ट्रा घेतलंय. हे तिसरं उदाहरण आहे या टाईपचं. मग सोडवायचं कसं? आता डायरेक्ट मांडणी करू. 8/11 x लिहा, x लिहा. किती वर्षापूर्वी? 5 वर्षानंतर. +5 +5 बरोबर किती गुणोत्तर? 3/4 3/4. बघा बरं का, मागच्या ह्याच्यात काय होतं? पूर्वी होतं ना. बघा मागच्या ह्याच्यात होतं पूर्वी होतं बरोबर. यांच्या वयाचं गुणोत्तर 3/5 2 वर्षापूर्वीचा विषय होता. इथं जो विषय कसा आहे? इथं जो विषय सर नंतरचा विषय. मग 8x + 5 11x + 5 बरोबर 3/4. 4 इकडे घ्या. 4 गुणिले 8x + 5 बरोबर 3 गुणिले 11x + 5. मग 4 8 32x प्लस 4 5 20, 3 11 33x प्लस 3 5 15. ओके. मग काय होणार? 20 जशाला तसा. हे 15 इकडे येणार -15. 33x 32x तिकडं -32x. 33 मधून 32 गेला x, 20 मधून 15 गेला 5, म्हणजे x ची किंमत 5. x ची किंमत 5. प्रश्न काय आता? की राधाचे आजचे वय किती? ही राधा आहे आणि आजचं वय त्यांचं 8. मग इथं लिहायचं राधाचे आजचे वय किती आहे? 8x म्हणजे 8 गुणिले 5 8 5 40 येणार उत्तर 40 वर्ष. क्लिअर आहे का? पटतंय का? डोक्यात जातंय? चालायचं मग पुढे. चलिए नेक्स्ट. पुढचं तोंडी करायचं परत. 12 वर्षानंतर लिहा. 4x + 12 भागिले 5x + 12 बरोबर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 7 6/7. 7 इकडे जाणार. 4x + 12 6 गुणिले 5x + 12. मग 7 न 4 ला गुणा 7 चौक 28x प्लस 7 ने 12 ला गुणा 12 सती 84 बरोबर 6 ने 5 ला गुणा 6 पंच 30x प्लस 6 ने 12 ला गुणा 12 सक 72. ओके. मग काय होणार? 84 जशाला तसा. 72 इकडे मायनस होणार बरोबर 30x आणि 28x तिकडे सबट्रॅक्ट होणार. 30 ना 28 गेले 2x. 84 ना 12 गेले 12 म्हणजे 30 ना 28 गेले 2x. 12 बरोबर 2x. मग याला असंही लिहू शकता तुम्ही 2x बरोबर 12. मग x ची किंमत 12 भागिले 2. x ची किंमत 6. बरोबर आहे का? भागाकार केला ना, पटपट केला. ज्याला जमतच नाही मग त्याला सांगितलेलं आहे आरंभ 1.0 बेसिक कॅल्क्युलेशनची बॅच आहे फक्त 49 रुपयाची. जॉईन करायची, बघत राहायचं कॅल्क्युलेशन पक्के करायचे. चला मग 6 आलं. प्रश्न काय? परीचं आजचं वय. परी ही परीनिकडे 4 आहे म्हणजे परीचं आजचं वय. परीचे आजचे वय आहे 4x म्हणजेच 4 गुणिले 6 किती वर्ष? 24. पर्याय दुसरा. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? डोक्यात गेलं नक्की?
चलायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? 20 वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या. आता टाईप चेंज. कोणता? 7वा टाईप चाललाय. ओके. 20 वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. सध्या वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 2 पट आहे. बघा बरं का, आता माहितीच नाही आपल्याला कुणाचं वय किती कुणाचं किती. मग काय करायचं? समजा मुलाचे वय x वर्ष मानू. समजा मुलाचे वय x वर्ष मानू. x वर्ष मानलं तर सध्या वडिलांचे, म्हणजे सध्या म्हणजे काय? आज वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 2 पट आहे. म्हणजे आज वडील बरोबर 2 गुणिले मुलगा. ही कंडिशन आहे. पहा, त्याने दिलं ना, काय दिलं? वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 2 पट आहे. कधी आहे? सध्या म्हणजे आज. करेक्ट आहे. मग आपण मुलाचं वय किती मानलं? x वर्ष. म्हणजे वडील येणार 2x. हा. मग सध्या वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 2 पट आहे. आता प्रश्न काय? 20 वर्षापूर्वी. मग वडील 2x आहे सध्या, आणि मुलगा आपण ऑलरेडी मानलाय किती आहे? x. वडील 2x, मुलगा x. कंडिशन काय? हिरव्या पेनाने अंडरलाईन करतोय. 20 वर्षापूर्वी वडिलाचं वय. मग इथं लिहितो 20 वर्षापूर्वी मुलगा आज x वर्षाचा आहे, म्हणजे 20 वर्षापूर्वी x - 20. आणि वडील 2x - 20. समजतंय का? म्हणजे आज वडील आहे 2x, x मानलाय आपण. मुलगा आहे x. 20 वर्षापूर्वी म्हणजे -20. काय म्हणणं आहे त्यांचं मग? 20 वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. म्हणजे 20 वर्षापूर्वी असं होऊन जातं वडील बरोबर 3 गुणिले मुलगा. बरोबर. आता वडील आहे तुमच्याकडे किती आहे? 2x - 20. आणि 3 गुणिले मुलगा पण आहे किती आहे? x - 20. क्लिअर? मग त्यांचं काय म्हणणं आहे? तर वडिलाचे सध्याचे वय किती? आता x ची किंमत इथून निघून जाईल. कशी निघेल बघा? 2x - 20 बरोबर 3 ने x ला गुणलं 3x वजा 3 ने 20 ला गुणलं हे झाले 60. ओके. मग काय होणार? -20 जशाल तसे -60 + 60 होईल बरोबर 3x. 2x तिकडं -x तिकडं 60 इकडं. 60 20 गेले 40. 3x मधनं 2x गेले नुसता x, म्हणजे हे झाले 40 बरोबर x. यालाच तुम्ही असं लिहू शकता x बरोबर 40. x बरोबर 40. आता तर वडिलांचं सध्याचं वय किती? सध्याचं वय किती? मग सध्याचं म्हणजे आजचे वय आणि त्यांचे. आजचे काय आणि सध्याचे काय? वडिलाचं सध्याचं वय 2x आहे. म्हणजे वडील 2x म्हणजे 2 गुणिले x ची किंमत 40 42 80. म्हणजे वडील जे आहे ना सध्या, त्याचे वडील आहे 80 वर्षाचे. पर्याय तिसरा. पटतंय का? पुढचं उदाहरण सोडवल्यानंतर अजून जास्त क्लिअर होईल आयडिया. सध्या काय केलं आपण? मुलगा मानला x, वडील झाले 2x. 20 वर्षापूर्वीची अट लिहिली आणि उत्तर काढलं. इतकं इझी केलं. क्लिअर आहे का? चालायचं पुढं मग नक्की. चलो नेक्स्ट. 10 वर्षापूर्वी. परत समजून घ्या, व्यवस्थित सांगतो. सध्या वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. मग आता समजा मुलगा x वर्षाचा आहे. समजा मुलगा x वर्षाचा आहे. पुढं सध्या वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. मग वडील बरोबर 3 गुणिले मुलगा. बरोबर, कारण वडील मुलाच्या 3 पट आहे. मग वडिलाचं वय किती आहे?
मग वडील होणार 3 गुणिले मुलगा x आहे. मग वडील झालेत 3x आणि मुलगा आपण ऑलरेडी मानलाय जो आहे x. बर, हे वय कधीचे आहेत? हे वय सध्याचे, ज्याला म्हणता येतं आजचे. पटलं का? पहिली मांडणी पटली, हीच मांडणी मागे केली होती. आता किती वर्षापूर्वी? 10 वर्षापूर्वी. मग डायरेक्ट काय करा, हे बघा वडील आणि मुलगा. आता बाकी काहीच फंडे करू नका, सरळ जायचं. 10 वर्षापूर्वी ना, मग 10 वर्षापूर्वी बरोबरचं चिन्ह लिहायचं. वडिलातून 10 काढा, 3x - 10 आणि पलीकडं मुलातून 10 काढा, x - 10. करेक्ट आहे का? करेक्ट आहे का? 10 वर्षापूर्वी संपलं. पुढं वाचा आता. वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे, म्हणजे मुलाच्या 5 पट आहे. मुलगा इकडे लिहिला ना आपण, गुणिले किती? 5. हे वडील आहे, तो मुलगा आहे, 5 पट आहे. सोडवावर मग आता हे होणार 3x - 10 बरोबरचं चिन्ह हा 5x ला गुणणार, किती येणार? 5x. हा 5 10 ला गुणणार, किती येणार? 50 - 50. ओके, मग काय होणार? हे होणार -10 जशाला तसं, -50 इकडे काय होणार? +50 बरोबर 5x आणि हे 3x इकडे जाणार, -3x. बरोबर. 5तून 3 गेले 2, 50 मधून 10 गेले 40, 40 बरोबर 2x. मग हे कसं होणार? 2x बरोबर 40. मग x ची किंमत 40/2, x ची किंमत किती आली? 20. x ची किंमत आली 20. आता प्रश्न काय विचारला? प्रश्न हा विचारला तर वडिलांचे सध्याचे वय किती? बघा, वडिलांचे सध्याचे वय किती? मग सध्याचे वय हे तर मानलेले आपण. वडील किती आहे? 3x. मग इथं लिहायचं वडिलांचे सध्याचे वय किती आहे? ते 3x. आणि x ची किंमत 20 आहे. 3 गुणिले 20 म्हणजे किती? 60 वर्ष. किती वर्ष? 60 वर्ष. पर्याय दुसरा. क्लियर आहे? क्लियर आहे का? डोक्यात जातंय का? चालायचं मग पुढे. चलिए नेक्स्ट. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. 4 वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या 3 पट होईल. तर सध्या वडिलांचे वय किती? जबरदस्त प्रश्न आहे. मांडणी कशी करायची? 4 वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. बघा बरं का, आता इथे लिहितो मी वडील, मुलगा, इथं लिहितो 4 वर्षापूर्वी, इथं लिहितो आज, आणि हे लिहितो इथं 4 वर्षानंतर. मांडणी पटली पा. वडील, मुलगा, 4 वर्षापूर्वी, आज आणि 4 वर्षानंतर. ओके. हा, मग 4 वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. मुलगा आपण x मानू. चला, 5 वर्षापूर्वी मुलगा, 4 वर्षापूर्वी मुलगा होता x चा, वडील झाले 5x. कारण त्यांचं काय नाही, वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या कसं होतं? 5 पट. आता आपण ही जी काय म्हणता येईल गोष्ट लक्षात घेतोय, ही 4 वर्षापूर्वीची. म्हणजे मी जर म्हणलं 4 वर्षापूर्वी, आता 2025 चालू आहे आणि 2021 ची गोष्ट करतोय, आणि मला आज यायचंय, आज मी 2021 मध्ये गेलो समजा सध्या, आणि मला आज 2025 ला जर यायचंय, तर किती वर्ष पुढे यावं लागेल? 4 वर्ष ना. म्हणून आजचा विषय काय होऊन जाईल? आज होईल 5x + 4 आणि x + 4. पटलं का? पटलं का? मग अजून 4 वर्षानंतर आता हे 4 आणि अजून 4 मिळवायचे, म्हणजे हे होणार 5x + 4 + 4 आणि x + 4 + 4. हे पटलं असेल तरच हे उदाहरण समजणार आहे. काय केलं मी? वडील लिहिला, मुलगा लिहिला. 4 वर्षापूर्वी मुलगा मानला x चा, वडील झाले 5 पट 5x चे. मग आज म्हणजे +4 करावं लागेल, आणि परत 4 वर्षानंतर मग परत आजच्या ह्याच्यात +4 करावं लागेल ना.
समजा मी 2021 ला आहे, 2021 मधून मला 25 ला यायचंय +4, आणि 25 मधून मला 29 ला जायचंय, परत काय करावं लागेल +4. त्याच प्रकारात आहे. फक्त 2025 हे आकडे, आणि आकड्यामध्ये प्लस करताना भारी वाटतं, इथं आकडे नाहीये, इथं फक्त काय एक्स आहे. काय एक्स आहे. चलो फिर आता काय करायचं, आता अट दिली. अट काय, अट ब्ल्यू पेन न दाखवतोय बघा. 4 वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या 3 पट होईल. 4 वर्षानंतर मुलाच्या वयाच्या 3 पट. आता इथं लिहितो 4 वर्षानंतर वडील बरोबर 3 गुणिले मुलगा. बरोबर आहे. मग वडील किती आहे, 4 वर्षानंतर वडील किती आहे, 5x + 4 + 4 + 4 + 4 म्हणजे 8. 5x + 8 बरोबर 3 गुणिले मुलगा किती आहे 4 वर्षानंतर, x + 4 + 4 4 आणि 4 8 म्हणजे x + 8. ओके. मग काय करायचं, 5x + 8 बरोबर 3 गुणिले x 3x + 3 गुणिले 8 3 8 24. करेक्ट. मग हे x इकडे जाणार म्हणजे 5x - 3x बरोबर 24. हे धन 8 तिकडे जाणार, ऋण 8 होणार. 5तून 3 गेला 2 म्हणजे 2x बरोबर 24 वरून 8 गेले 16. मग x ची किंमत काय येणार, 16 ला 2 ने भागलं तर x ची किंमत आली 8. ओके. x ची आली 8. आता प्रश्न काय विचारला, सध्या. सध्या म्हणजे आज वडिलांचं वय, हे सध्या. करेक्ट आहे. मग इथे लिहितो सध्या, सध्या किंवा ज्याला म्हणतात आज वडिलाचे वय. हे इकडे चार्ट बनवलेला आहे. वडील 4 वर्षापूर्वी, आज किती आहे 5x + 4. मग इथं लिहायचं 5x + 4. मग x ची किंमत आहे 8. 5 गुणिले 8 + 4 5 8 40. 40 + 4 किती रे भाऊ, 44 वर्ष. मग सध्या वडिलांचं वय जे आहे ना 44 वर्ष आहे. पर्याय आहे तिसरा. पर्याय आहे तिसरा. पटतंय, पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चालायचंय मग पुढे नक्की. चलिए नेक्स्ट. 10 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या किती पट होते, 4 पट. परत तीच मांडणी. 10 वर्षापूर्वी परत कसं मांडणी करायचं बघा. वडील मुलगा इथं म्हणायचं किती वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी. इथं म्हणायचं आज, आणि इथं म्हणायचं 10 वर्षानंतर. क्लिअर आहे का, 10 वर्षानंतर. हा चला, लागलं तर काय करू, रेषा मारू म्हणजे क्लिअर होऊन आयडिया. ओके. हा आता मला सांगा विषय काय, ते शेवटचं दिसतंय. हा यस दिसतंय. ओके. 10 वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 4 पट होते. मुलगा x मानला. 10 वर्षापूर्वी मग बाप 4 पट. क्लिअर. आज, आज म्हणजे काय, आपण 10 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय, परत आपल्याला आज मध्ये यायचं म्हणजे +10 +10 म्हणजे 4x + 10 आणि x + 10. ओके. पुढे परत 10 वर्षानंतर चाललो आपण, म्हणजे या 10 10 मिळवा, मग 4x + 10 + 10 परत x + 10 + 10. डायरेक्ट 20 बी लिहिलं तरी फरक पडत नाही. झालं. आता अट काय, ग्रीन पेन अंडरलाईन करतो. अट ही आहे 10 वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 4 पट होते. चलो भाई, 10 वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या 4 पट. वडील बरोबर 4 गुणिले
मुलगा. ओके. मग काय होणार, वडील 10 वर्षापूर्वी वडील किती आहे, वडील आहे 4x. 4x बरोबर 4 गुणिले मुलगा किती आहे x. कुछ तो भी गडबड हो गई, कुछ तो भी गडबड हो गई. 10 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट होते. अरे आपण ही जी अट घेतली ही तो ऑलरेडी लिहिली ना. एक मिनिट हा, ही अट आपण ऑलरेडी लिहिली आहे. ही अट आपल्याला लिहायचं काम नाहीये. आपण जी अंडरलाईन केली ती चुकीची केली आहे. काही काळजी करायचं नाही. चुका होत असतात आणि ज्याच्याकडून चुका होतात तेच माणसं असतात. ही अट आहे, दिसली आहे. 10 वर्षानंतर, 10 वर्षानंतर. ओके. मग 10 वर्षानंतर मुलाच्या वयाच्या 2 पट होईल. 10 वर्षानंतर वडील होणार 2 गुणिले मुलगा. ओके. मग काय होणार, हे 2 गुणिले मुलगा किती आहे 10 वर्षानंतर, 10 वर्षानंतर x प्लस 10 प्लस 10. आणि वडील किती आहे, वडील आहेत सर 4x प्लस 10 प्लस 10. 4x प्लस 10 प्लस 10 बरोबर आहे. 10 वर्षानंतर. क्लिअर. सोडवायचंय मग आता. चलो, हे झाले 20. 4x प्लस 20 बरोबर 2 गुणिले हे झाले x प्लस 10 आणि 10 20. ओके. वेळ वाचवायचा आहे तुम्ही डायरेक्ट तिथं 20 लिहिलं तरी काही फरक पडत नाही. चला बरं मग आता 4x प्लस 20 बरोबर 2 गुणिले x झाले 2x प्लस 2 गुणिले 20 झाले 40. ओके. हा, मग 4x 2x इकडे मायनस 2x बरोबर 40 प्लस 20 तिकडे मायनस 20. मग काय होणार, 40 मधून 20 गेला 20, 4 2 गेला 2, 2x बरोबर 40 मधून 20 गेला 20. मग x बरोबर 20/2, x बरोबर 10. x ची किंमत 10 आली. x ची किंमत 10 आली आणि तुम्हाला काय विचारलं, सध्या मुलाचे वय किती. तर मुलाचं वय हे सध्या किती आहे, आज म्हणजे सध्या x प्लस 10. मग सध्या मुलाचे वय x प्लस 10 म्हणजे x प्लस 10. x किती आहे, ऑलरेडी 10 आहे. 10 प्लस 10 किती वर्ष, 20 वर्ष. 20 वर्ष म्हणजेच पर्याय कितवा, दुसरा. पर्याय कितवा, दुसरा. पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा, 4 वर्षापूर्वी ए व बी समजून घ्या यांच्या वयाचे गुणोत्तर. कधी काय करायचं, इथं लिहायचं ए, इथं लिहायचं बी. किती वर्षापूर्वी, 4. इथं म्हणायचं 4 वर्षापूर्वी, इथं म्हणायचं आज, आणि इथं म्हणायचं 4 वर्षानंतर. का कधी विचारलं, 4 वर्षानंतर, काय अडचण नाही. बरोबर आहे. मग 4 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर 2:1 होतं ना. 2 आणि 1, 2:1 म्हणजे हे 2x आणि हे x. 4 वर्षापूर्वी. मग आज म्हणजे प्लस 4, 2x प्लस 4 x प्लस 4 बरोबर. 4 वर्षानंतर म्हणजे 2x प्लस 8 आणि x प्लस 8. करेक्ट. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 होईल. मग इथं मांडणी करायची 4 वर्षानंतर बरोबर काय लिहायचं, 2x प्लस 8 छेद x प्लस 8 बरोबर किती होणार 4 वर्षानंतर, 7:4, 7/4. क्लिअर. मग तिरकस गुणाकार करा. 4 गुणिले 2x प्लस 8 बरोबर 7 गुणिले x प्लस 8. क्लिअर. मग काय होणार, 4 गुणिले 2 4 दुना 8x प्लस 4 गुणिले 8 4 8 32 बरोबर 7 गुणिले x 7x
प्लस 7 8 56. ओके, मग काय करायचं, 8x हे इकडे येणार -7x बरोबर 56 - 32. मग काय उरले 18, म्हणजे ते 56 मधून 32 गेले, 18 आणि 6 24, 8 7 गेला x, म्हणजे x बरोबर 24. करेक्ट. मग x ची किंमत आली 24. आता प्रश्न असा आहे, तर a चं वय किती, a चं वय किती. आता a कुठे आहे, हा इथे आहे. 4 वर्षापूर्वी विचारलं, a चं वय विचारलं ना. बरं, कधीचं विचारलं याच्यात कन्फ्युजन असतं आपल्याला, तर त्यांनी दिलं 4 वर्षापूर्वीचं गुणोत्तर. करेक्ट आहे. मग a चं वय आपण काढून घेऊया, a चे वय तिन्ही बी काढू. चला, आजचं वय 4 वर्षापूर्वी, मग 2 गुणिले x, 2 गुणिले 24 किती येणार 48. 4 वर्षापूर्वी 48. बर, मग 48 आणि 4 52, मग 52 आणि 4 56. मग याचे 3 वय आहेत आपल्याकडे, 48 आहे, 52 आहे, 56 आहे. पर्यायात सांगितलं नाही ए चे वय किती, नुसतं विचारलं वय. तर कधी पण आजच्या वयाकडे तुम्हाला जायचंय, तर ए चं आजचं वय किती आहे 2x + 4, म्हणजे आजचं वय. आपण तिन्ही काढले तिकडं, पण आपल्याला आजच्याकडे जायचं. आजचं वय 2x + 4 म्हणजेच 2 गुणिले 24 + 4, 24 2 48 आणि 4 52, म्हणजे ए चं वय 52. पर्याय पहिला. पटलं, डोक्यात गेलं, नक्की गेलंच असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, तो वयवारीचे मॅक्सिमम टाईप मी इथं कव्हर केलेले आहेत, जे की याला आपण म्हणतो की वयवारीचे प्रत्येक परीक्षेत विचारलेले प्रश्न. अजून काही प्रश्न आहेत जे थोडे टफ आहेत, क्लिष्ट आहेत, ज्याला शॉर्टकट दिलेले आहेत, तर ते मी अपलोड कुठे केलेले आहेत तुम्हाला माहिती आहे. स्वप्न तुमचं वर्दी, तर बॅच घ्यायचे गर्दीतून वर्दी, गर्दीतून वर्दी या बॅच मध्ये ते अपलोड केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं नाव कसं, मास्तर म्हणतील तसं याला सबस्क्राईब करायचं, शेअर करायचंय, आणि हो, टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायचं. याची PDF तुम्हाला लगेच तिथे मिळणार आहे. खूप खूप धन्यवाद.